हाय गाईज, आज आपण चाललोय श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला आणि चला जाऊया. आता ही ट्रेन यायला लागल्या माझ्या मागे बघू शकता. कुलबुर्गी एक्सप्रेस येणार आहे कोल्हापूर मधून. आता आपण बसणार आहे मिरज जंक्शन मधून. ही गाडी कुलबुर्गी एक्सप्रेस कोल्हापूर मधनं 3 वाजता निघते आणि मिरज मध्ये बरोबर 4 ते 4:15 दरम्यान येते आणि रात्री 10:30 ते 11:45 दरम्यान आपल्याला अक्कलकोट रोडला ही गाडी सोडणार आहे. तिकीट दर असणार आहे फक्त 125 रुपये. आम्हाला दोघांना आता ह्याचा 250 रुपये तिकीट दर लागलाय. चला जाऊया मित्रांनो, या. तरी कुलबुर्गी एक्सप्रेस आलेली आहे आता मिरज जंक्शन वरती. ऑन टाइम बरोबर 4:15 दरम्यान आलेली आहे गाडी. आता अशी ट्रेन आहे कुलबुर्गी एक्सप्रेस. आतली आसन व्यवस्था आहे आणि एकदम नॉर्मल आसन व्यवस्था आहे इथली. तुम्ही या गाडीला रिझर्वेशन सुद्धा करू शकता. रिझर्वेशनची सुद्धा सुविधा आणि याला AC डब्याची सुद्धा सुविधा आहे. तुम्ही कोल्हापूर मधून अक्कलकोटला स्वस्तात मस्त या ट्रेनने जाऊ शकणार आहात. आणि ही ट्रेन तुम्हाला रात्री पोच पण करते आणि सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान अक्कलकोट मधनं ही ट्रेन परत कोल्हापूरला निघते. आता जाऊया अक्कलकोटला आणि परत भेटूया आपण अक्कलकोट रेल्वे स्टेशन वरती अक्कलकोट मंदिरा परिसरात. चला. मी सोलापूर स्टेशनला आता पोहोचलोय. तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल तर ही गाडी पण तुम्हाला बेस्ट आहे. आता सोलापूरमध्ये ऑन टाइमला पोहोचले 9 वाजता. 9 वाजल्यानंतर तुम्हाला इथून बस मिळणार आहे. बसनं तुम्ही जाऊ शकणार आहे तुळजापूर मंदिराच्या दर्शनाला. दर्शन आता जर झालं नाही तरी सकाळी तुमचं दर्शन मॉर्निंग लवकर होणार आहे आणि तिथून तुम्ही परत या गाडीनं 8:30-9 वाजता सोलापूरमधून ही गाडी पकडू शकता मिरजसाठी. बघू शकता आता अक्कलकोट रोडला पोहोचलोय. 9:30 वाजल्यात आणि ही ट्रेन थांबलेली आहे आता इथं. सकाळी तुम्हाला रिटर्न अक्कलकोट मधून मिरजला जाण्यासाठी हीच गाडी मिळणार. बाहेर आपल्याला रिक्षा किंवा बस मिळणार आहे जी आपल्याला अक्कलकोट मंदिरापर्यंत पोहोच करणार आहे. इथं बरोबर ह्या स्टॉपला बस आणून सोडते. हा चौक आहे बघा. या चौकातनं तुम्ही सरळ इकडे गेलात की डाव्या साईडनं तुम्हाला मंदिराकडे जाता येणार आहे. इथं भक्त निवास पण आहे या साईडला आणि अन्नछत्र पण आहे. इथे गेल्या तुम्हाला आता अन्नछत्रमध्ये जेवण करून तुम्ही भक्त निवासकडे जाऊन रूमची सोय करू शकता. कारण आता मंदिर बंद झालंय. आता आपण निघालो आता महाप्रसादकडे अन्नछत्रकडे आणि अन्नछत्रला जाण्याचा मार्ग आहे. तुम्ही वाहन तर पण इथे वाहनं सुद्धा लावू शकता. जर तुम्ही प्रायव्हेट कारने आला असाल तुमच्या गाड्या सुद्धा पार्किंग करू शकता. आपण पोहोचलो आता महाप्रसाद गृहजवळ म्हणजेच अन्नछत्र आहे. इथं महाराजांचं अन्नछत्र आहे. इथं आल्याला आता आपल्याला इथं भोजन करून मग आपल्याला रूम बघायचे. 2 लाईन असतात आणि आपण आता पुरुष लाईन मध्ये चालू. इथं लेडीज साठी वेगळी स्वतंत्र लाईन आहे. अशी गर्दी असते. बघू शकता एवढी गर्दी होती. या गर्दीत 20 मिनिटं बसून आता निघालोय. छत्रमध्ये बघू शकता गर्दी. या अन्नछत्रमध्ये जेवणाची व्यवस्था. अन्नछत्रमध्ये आलोय. आता अन्नछत्रमध्ये आलोय. जेवण करूया आणि जेवण करून झाल्यावरती जाऊया आपण रूमकडे. अन्नछत्र आणि अन्नछत्रमध्ये आता जेवण करून आता निघालोय भक्त निवासकडे. बघू शकता नवीन अन्नछत्र होणार आहे आणि त्याची रूपरेखा लावलेली आहे. इथं एक डेमो लावलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. असं नवीन अन्नछत्र असं होणार आहे आणि हे यात्री निवास आहे. तुम्हाला अन्नछत्राला लागूनच हे यात्री निवास मिळणार आहे. तुम्हाला अशा अनेक यात्री निवास आहेत जिथं राहण्याची उत्तम निवास आहे आणि तुम्ही तर रात्री आपण इथं भक्त निवास मध्ये आलोय आणि भक्त निवास मध्ये इथं बघू शकता स्वामींचं आपल्याला दर्शन होत आहे. ह्या भक्त निवास मध्ये आपल्याला रूम मिळते का नाही बघायचं. चला इथे काउंटर आहे. इथे पहिला चेक करावं लागतं. आधी बुकिंग करू शकता तुम्ही या भक्त निवासचं. भक्त निवास आहे आणि इथं बुकिंग काउंटर आहे. इथं तुम्ही आल्याला पहिला इथं रूम बुक करा कारण परत रूम मिळत नाही. आता आपल्याला रूम पण मिळाली नाही. आपल्याला मिळाल्या गादी आणि 200 रुपये घेतले एक प्रति व्यक्ती. तुम्ही इथं आला की तुम्हाला इथं एक कॉमन हॉल मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 रुपयाला गादीवरती झोपायला मिळणार आणि 100 रुपयेमध्ये सतरंजीवरती झोपायला मिळणार आहे हॉलमध्ये. त्यामध्ये तुम्हाला तिथं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि तिथं तुम्हाला आंघोळीची वगैरे सोय होते आणि सकाळी तुम्हाला जाता येते. तसंच तुम्ही उतरल्यानंतर मंदिराच्या तिथं बसमधनं रिक्षामधनं उतरल्यानंतर तिथं प्रायव्हेट रूम हॉटेल सुद्धा आहेत. तिथं तुम्हाला 700 ते 800 रुपयाला एक रूम मिळणार आहे आणि तुम्ही त्यापेक्षा बेटर आहे की भक्त निवासमध्ये आणि माझ्यासारखी अशी रूम बुक करा. रूम बुक केल्यानंतर तुम्हाला अशी पावती मिळते. मी आता कॉमन हॉलमध्ये जाणार आहे. तिथं मला गादी मिळणार आहे. चला जाऊया मित्रांनो, या. तुम्हाला इथं खोली 2 बेडसाठी 700 रुपयाला मिळणार आहे. खोली 3-4 बेड आहेत त्यामध्ये 800 रुपयाला मिळणार आहे आणि खोली अटॅच बाथरूम टॉयलेट 1000 रुपयाला मिळणार आहे. मिनी हॉल 1200 रुपयाला मिळणार आहे आणि मोठा हॉल जर पाहिजे असेल तर तो 5000 रुपयाला मिळणार आहे. स्वतंत्र पलंग जर पाहिजे असेल तर तुम्हाला 300 रुपयाला मिळणार आहे आणि जनरल हॉल गादी सकट 200 रुपये आणि जनरल हॉलमध्ये सतरंजीवरती 100 रुपये झोपता येणार आहे. तर या असे यात्री निवासचे दर आहेत. एकदम रिझनेबल आणि परवडण्यासारखे आपल्याला हेच रेट आहेत. कारण बाहेर जाण्यापेक्षा आणि बाहेर रूम उडवण्यापेक्षा 700-800 रुपयाला. तर सिंगल एक दोघं आला असाल तर तुम्हाला यात्री निवासला राहण्याची
यात्री निवासला राहिल्यावर खूप परवडणार आहे. तर असं आपल्याला गादी मिळाली, एक सतरंजी मिळाली आणि एक बेडशीट पण मिळाले आणि ह्यासाठी एक लॉकर सुद्धा मिळाले. हे लॉकर आहे बघू शकता, याच्यावरती आपला नंबर आहे आणि असं इथं तुम्ही लॉक लावू शकताय. हे लॉकरची सुविधा आहे इथं. प्रत्येकाला असं सेपरेट लॉकर दिले, गादी दिलेली आहे, एक बेडशीट आणि एक चादर सुद्धा आहे. तर असा हा हॉल होता आणि या हॉलमध्ये आता मी आलोय. आता इथं स्टे करून संध्याकाळी सकाळी 4ला उठून लवकर आरतीला जाणार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत आणि यात्री निवास मध्ये आता आपण फ्रेश झालोय. जिथं काल आपण एक गादी घेतली होती तिथं सामान ठेवायला पण एक लॉकर आहे, आपलं सामान ठेवलंय, फ्रेश झालोय, आंघोळ केली आणि काकड आरतीला निघालोय मंदिराकडे. तर चला जाऊया मित्रांनो. आणि भक्त निवास मध्ये 4:30च्या आधीच सगळे लोक उठून गरम पाणी येतात, त्यावेळी आंघोळ करून फ्रेश होऊन या आरतीसाठी जातात. तुम्ही आलात तर ही आरती चुकवू नका, आरतीचा एक वेगळाच आनंद असते, त्यासाठी आपण पण जातोय. चला जाऊया या. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि सगळेजण काकडा आरतीकडे निघाले. हे वटवृक्ष मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि ते चहा नाश्ता सुद्धा चालू झालेला आहे. आता तुम्हाला बरोबर 4 वाजल्यापासून इथं चहा नाश्ता चालू होतोय. आता हे काकडा आरतीचा मार्ग आहे, इकडे जाणार आहे आपण. आता इथं स्टॉल पण आहेत, तुम्ही पूजेला लागणारं साहित्य घेऊ शकता. इथं सकाळ सकाळी एवढे स्टॉल उघडलेले आहेत. इथं मेन मंदिर जवळ पोहोचलोय आणि अजून मंदिर उघडायचं आहे. आता एक गर्दी झालेली आहे, त्या रांगेत थांबून आपल्याला दर्शन रांगेसाठी जायचं आहे आणि बरोबर एक थोड्या वेळाने हे मंदिरचं द्वार उघडते आणि तिथून आपल्याला जायचं आतमध्ये दर्शनासाठी. अजून तिथं स्क्रीन लावलेली आहे, आपल्याला दिसते की अजून मंदिर उघडायचं आहे. त्याच्या आधी झालेलं हे भक्त भाविक बघू शकता तुम्ही. थंडी खूप आहे तरी पण आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आता आपण पोहोचलोय वटवृक्ष समाधीजवळ. बघू शकता हे मंदिराच्या आतला परिसर आणि इथं सगळेजण भक्त भाविक काकडा आरतीसाठी बसलेत. काकडा आरती झाल्यानंतर तुम्हाला एक गेट उघडलं जाते. आता ही महाराजांची पूजा चालू झालेली आहे आणि काकडा आरती झाल्या आपल्याला आतमध्ये जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. बघू शकता मंदिराच्या गाभाऱ्यात होतो आता, दर्शन झाले आणि बाहेर आलोय. ते कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आतलं काय दाखवू शकत नाही. सकाळची वेळ आहे काकडा आरतीची. 40,000 रुद्राक्षापासून बनवलेली महाराजांची प्रतिमा आहे, बघू शकता तुम्ही. आणि रुद्राक्षापासून ही महाराजांचा एक प्रतिमा बनवली आहे इथं. आणि स्वामी महाराजांच्या मंदिराच्या बरोबर इथं गाभाऱ्यातच हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. थोडं आपण दर्शन घेऊन आलो, इथं ध्यानस्थ बसणार आहे थोडा वेळ. बरोबर महाराजांच्या समाधीच्या समोरच वटवृक्षाच्या समोर इथं आपण बसलोय. थोडं ध्यानस्थ बसून मग आपण पुढे जाणार आहोत. इथं आता आपण ध्यानस्थ बसलो होतो थोडा वेळ. आता इथून निघालोय आपण परत आणि मंदिरात. तर तुम्ही नारळ आणला तर पुढू शकताय. हा बाहेर पडायचा मार्ग आहे, इथून चालू होतं सगळं मार्केट चालू होतं. इथलं सगळं लोकलचं इथलं मार्केट आहे. तुम्ही इथं छोटी मोठी खरेदी करू शकताय. धूप, अगरबत्ती, जपमाळ वगैरे तुम्हाला सगळं मिळणार आहे. हातात बांधायचे धागे वगैरे सगळे इथंच तुम्हाला मिळणार आहे. असं इथलं मार्केट आहे. मंदिरातून बाहेर आलेलं तुम्हाला हे मार्केट दिसणार आहे. मार्केट आहे इथलं. एसटी महामंडळाची बस सुद्धा आलेले आहेत. तुम्ही नजीकच्या बस स्थानकापासून तुम्ही येऊ शकता. इथं हे आले पणजी गोवावरून आले कोल्हापूर मार्गे लागलेले कोल्हापूरला. इथून अक्कलकोट मधून ह्याला तिकीट आहे 425 रुपये आणि एकदम साध्या दरात ही गाडी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ही विठाई आहे आणि या गाडीनं तुम्हाला जाता येणार आहे. अगदी कोल्हापूर, सांगली, मिरज मार्गे तुम्ही जाऊ शकणार आहात. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझं दर्शन झाले, तुम्हाला दिसत असेल. मी काल जी कुलबुर्गी एक्सप्रेस आहे कोल्हापूर मार्गे जी अक्कलकोटला येते त्या गाडीने मी आलो होतो. 500 रुपयेमध्ये हा सगळा संपूर्ण खर्चामध्ये माझा हे दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला इथे रात्री आल्यानंतर यात्री निवासमध्ये राहण्याची, खाण्याची आणि तिथून रिक्षा किंवा बसने येण्याची सुविधा एक नंबर आहे. खास करून सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सांगोला, सोलापूर मार्गे जे येणार आहेत त्यांच्यासाठी रेल्वे खरंच एक सुंदर रेल्वे आहे. सकाळी फक्त तुम्हाला गडबड करावी लागणार आहे थोडी दर्शनासाठी, कारण दर्शन काकडा आरतीचं दर्शन घेऊन लवकर तुम्हाला परत त्या गाडीला जायचं आहे. कारण ती 7:30पर्यंत गाडी तिथून निघते. 7:30 पावणे 8ला अक्कलकोट रोड स्टेशनवरून निघते आणि ते कोल्हापूरला रवाना होते. तर तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही कानाकोपऱ्यातून येणार असाल तर निश्चित या स्वामींवर विश्वास ठेवून या. तुमचं दर्शनही होणार, तुमची राहायची सोय होणार, अन्नछत्रमध्ये तुमची जेवायची व्यवस्था होणार. 11 वाजेपर्यंत हे अन्नछत्र चालू असते. मी रात्री 11, 11:15ला इथं जेवलोय. त्यामुळे निश्चित या आणि तुमचा प्रवास खरंच चांगला होणार. 500 ते 700 रुपयेमध्ये तुमचा हे संपूर्ण खर्च होणार आहे. तुम्हाला अगदी 100 रुपयेपासून बेड, सतरंजी बेसवरती तुम्हाला इथे रूम मिळणार आहे. ओपन हॉलला तुम्ही झोपू शकताय. 100 रुपयाला सतरंजी मिळणार आहे, 200 रुपयाला गादी मिळणार आहे. आणि जर तुम्ही ग्रुपने येणार असाल तर तुम्हाला 700, 1000 पासून रूम चालू होतात. जर तुम्हाला रूम नाही मिळाली तर यात्री निवास आहे, भक्त निवास आहे, प्रायव्हेट लॉज आहेत. इथं
काही भक्त आहेत त्यांच्याही तुम्ही घरी राहण्याची सोय होऊ शकते. कारण तुम्ही ज्यावेळी बसमधून उतरता त्यावेळी तुम्हाला भरपूर लोक कार्ड देतील, हॉटेलचा पत्ता देतील. पण तुम्ही आधी यात्री निवासला चौकशी करा. जर तिथे होत नसेल तर त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांची संपर्क करू शकता. तुम्ही इथे बसने सुद्धा येऊ शकता. प्रत्येक सीझन वाईज तुम्हाला थंडी असेल तर ब्लँकेट आणि एक थोडीशी हांतरण्यासाठी सतरंजी घेऊन यावं लागेल. उन्हाळ्यात तुम्हाला काही गरज नाही, पण पावसाळ्यात एखादा रेनकोट आपल्या बरोबर ठेवा. म्हणजे प्रवासात तुम्हाला कुठेच अडथळा होणार नाही. पावसामुळे हिवाळ्यामुळे सर्दीचा त्रास होणार नाही. हे सुखकर तुमचा प्रवास नक्कीच करणार आहेत स्वामी. तर नक्की एकदा या आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.